तर अंतरवाली सराटीमधली थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून उपोषण जे आहे ते सुरू होत आहे। चौथ्या टप्प्यामधले उपोषण जे आहे ते म्हणावं लागेल। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि आता त्यांचं औक्षण जे आहे ते केलं जात आहे आणि यानंतर त्यांच्याकडून उपोषणाला सुरुवात होईल। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये अशी काही ग्रामस्थांचं म्हणणं होतं। ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध केलेला होता। मात्र आता जरांगेंचं आजपासून म्हणजे अगदी काही वेळातच पुन्हा एकदा उपोषण सुरू होत आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दत्ता, नक्कीच वृषाली, अंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे हे या टप्प्यातलं चौथं उपोषण आंदोलन आजपासून सुरू करतायत। सध्या आपण बघू शकताय की ते घरातून बाहेर आलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंतरवाली सराटीतील सगळ्या देवांचं त्यांनी दर्शन सुद्धा घेतलेलं आहे आणि अवघ्या काही क्षणात अगदी आता ते मंचावरती चढायला सुरुवात झालेली आहे आणि लगेचच ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत। आतापर्यंत त्यांनी 4 वेळेला मोठी उपोषणं केलेली आहेत, काही वेळेला पाणी त्याग करून सुद्धा उपोषणं केलेली आहेत आणि आत्ताचं सुद्धा त्यांचं हे एक महत्वाचं उपोषण आंदोलन जे आहे ते सुरू होतंय। मनोज जरांगे हे आता मंचावरती आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन ते आपलं उपोषण जे आहे ते सुरू करणार आहेत आणि अंतरवाली सराटी गावामधून काही प्रमाणात विरोध झाला होता। त्याचबरोबर पोलिसांनी परवानगी नाकारली होती। मात्र हे स्थगित केलेलं आंदोलन आहे, पोलिसांची नव्याने परवानगीची गरज नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली होती आणि त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलेलं अंतरवाली सराटी इथं जे आंदोलन स्थान आहे त्या स्थानावरती ठेवलेला हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। या पुतळ्याचं दर्शन घेऊन दर वेळेला ते आपलं उपोषण सुरू करतात। आजही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि काही क्षणामध्ये ते आपलं उपोषण जे आहे ते सुरू करणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्र। धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।